शेष सत्र के बाद महायुति की ओर से एक संयुक्त पत्र परिषद आयोजित की गई, जिसमें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शेष सत्र में लिए गए निर्णयों के बारे में मीडिया को जानकारी दी। इस दौरान दोनों नेताओं ने सरकार की योजनाओं और आगामी कदमों पर भी अपनी बात रखी। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शेष सत्र में किए गए फैसलों की जानकारी दी और कहा कि सरकार की सभी योजनाएं प्रभावी रूप से लागू की जाएंगी, साथ ही किसी भी योजना को बंद नहीं किया जाएगा। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि महाराष्ट्र राज्य हमेशा अपनी गति के साथ आगे बढ़ेगा और हर क्षेत्र में विकास की दिशा में काम किया जाएगा। शिंदे ने ये भी कहा कि विपक्षी दलों द्वारा दिए गए सुझाव और उठाए गए सवालों को गंभीरता से लिया जाएगा और उन पर उचित कदम उठाए जाएंगे। सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। लवकर सुरू होतं ना नवीन वर्ष। गेले 8 दिवस सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन आज संपलंय आणि अधिवेशनामध्ये झालेलं कामकाज आणि घेतलेले निर्णय याला आपण सर्वांनी चांगली प्रसिद्धी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। हे अधिवेशन आशिष म्हणाला नव्याने सरकार स्थापन झालंय, पण आमचं महायुतीचं सरकार कंटिन्यू झालंय। टीम तीच आहे, मॅच नवीन आहे ना, मॅच नवीन आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू झालंय महायुती सरकारचं आणि अधिवेशन देखील अतिशय यशस्वीपणे पार पडलेलं आहे। कमी कालावधी असला तरी सुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज, निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं। 17 विधेयकं मंजूर झाली। त्या विधेयकांमध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं होती, कारागृह सुधारणा, प्राचीन स्मारके आणि इतरही महत्त्वाची त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील अशी महत्त्वाची विधेयकं देखील मंजूर झालेली आहे। पुरवणी मागण्या मंजूर झाल्या 35,788 कोटीच्या, ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बळीराजा वीज सवलत असेल, इतरही ज्या योजना आहेत या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली। लाडकी बहीण योजना आणि इतर योजना ज्या आहेत, आम्ही ज्या घोषणा केल्या, ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या, त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील, त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही। त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली, राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे। यापूर्वी यापुढेही देणार। 20,000 रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला, याचं देखील समाधान आम्हाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी शीत सत्र के दौरान पारित किए गए 17 विधेयकों की जानकारी दी और कहा कि ये विधेयक राज्य के विकास और नागरिकों की भलाई के लिए महत्वपूर्ण है। इसके अलावा उन्होंने विशेष रूप से विदर्भ और मराठवाड़ा क्षेत्रों को लेकर सरकार की योजनाओं की जानकारी दी। फडणवीस ने स्पष्ट किया कि सरकार इन दोनों क्षेत्रों में विकास के लिए ठोस कदम उठाएगी और उन्हें विशेष ध्यान दिया जाएगा। मुख्यमंत्री ने कहा कि सरकार ने शीत सत्र में महत्वपूर्ण निर्णय लिए हैं जो राज्य के विभिन्न हिस्सों के विकास को सुनिश्चित करेंगे। विशेष रूप से विदर्भ और मराठवाड़ा के मुद्दों पर सरकार का ध्यान रहेगा और वहां के नागरिकों को आवश्यक सुविधाएं और संसाधन प्रदान किए जाएंगे। इस अवसर पर महायुति के अन्य नेताओं ने भी सरकार की योजनाओं का समर्थन किया और आगामी समय में राज्य के विकास के लिए और अधिक प्रयासों की बात कही। आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो।
पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जे पीडित आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नाहीत. अन्यथा अजितदादा नाराज अशा प्रकारची बातमी कृपया लावू नये. आत्ताच माननीय एकनाथराव शिंदेजींनी आपल्यासमोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे. हे अधिवेशन 6 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं. त्यापूर्वी 3 दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं. आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक 5 वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं, कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं. इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही. तथापि या 6 दिवसामध्ये भरगच्च अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे. आणि विशेषतः 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित, म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे. खरं म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या संदर्भात नक्षल पीडित सर्व राज्यांनी असं विधेयक केलेलं आहे, म्हणून आपल्याही राज्यात ते केलं पाहिजे असा अँटी नक्षल ऑपरेशन्स विभागाचा आग्रह होता. म्हणून आपण ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो त्यावेळेसच आपण याचा मसुदा तयार केला होता. परंतु या संदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्यामुळे त्यावेळेस आम्ही ते मांडलं नाही. आणि आताही विरोधी पक्षाने कुठलीही मागणी न करता आम्हीच हा निर्णय केला की अशा प्रकारचं विधेयक मंजूर करताना कुठेतरी लोकशाहीची पायमल्ली करायची आहे, विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात, तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरता हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं आहे. जेवढ्या संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल. सर्वपक्षीय 21 लोकांची समिती या ठिकाणी ही तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल. आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत. यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय. ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे.
आज खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास 1.25 तास मी सविस्तर मांडणी केली आहे. एक प्रकारे सिंचन असेल, उद्योग असेल, गेल्या 2.5 वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच, पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे, ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल आहे, त्याच्यावर आमचा फोकस आहे. आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, उद्योग असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील, असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं आहे. कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे. संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे. सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या 15 वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे. ती अजूनही सुरू आहे. 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे. कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत. CCIमध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही. ती स्थिती तुरीची आहे. खरेदी केंद्र उघडले आहेत, पण मार्केटमध्ये हमी भावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे. त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे. जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहे त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.